सचिन नावाचा एक तरुण होता. तो रात्री झोपलेला असताना अचानक रात्री त्याच्या दोन जुन्या मैत्रिणी त्याच्या घरासमोर उभ्या राहिल्या. आता त्या दोघी पावसात भिजल्या होत्या. सचिनने त्यांना घरात घेतलं आणि त्यांना कपडे बदलायला सांगितले. त्याच वेळी कपडे बदलताना त्यांनी सचिनला खोलीत बोलावले आणि पुढे त्या तिघांनी खोलीमध्ये जे केले ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही घटना एका पावसाळी संध्याकाळी घडली. सचिन नावाचा तरुण आपल्या घरी एकटाच होता. बाहेर जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुरू होते. अचानक दाराची बेल वाजली. दार उघडल्यावर त्याला त्याच्या कॉलेजमधील जुन्या मैत्रिणी रिया आणि प्रिया दिसल्या. दोघीही पावसात पूर्ण भिजल्या होत्या आणि थंडीने कुडकुडत होत्या. त्यांच्या स्कूटीने रस्त्यात साथ सोडल्यामुळे आणि मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे त्यांनी जवळचे ठिकाण म्हणून सचिनच्या घरी आश्रय घेतला होता. सचिनने त्यांना घरात घेतले, कपडे बदलण्यासाठी कपडे दिले आणि गरम चहा बनवून दिला. काही वेळातच घराची वीज गेली. मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या प्रकाशात तिघेही हॉलमध्ये बसून जुन्या आठवणींमध्ये रमले. कॉलेजमधील दिवस, मित्रमंडळी आणि जुने प्रसंग यावर गप्पा रंगल्या. बाहेर पाऊस वाढत होता आणि घरातील वातावरण अधिकच शांत होत चालले होते. गप्पांच्या ओघात तिघांमधील जुनी मैत्री पुन्हा नव्याने खुलू लागली. अनेक वर्षांनंतर झालेल्या या भेटीमुळे सर्वजण भावूक झाले होते. रियाने तिच्या आयुष्यातील काही वैयक्तिक गोष्टी सांगितल्या, तर प्रियानेही तिच्या संघर्षांबद्दल बोलून दाखवले. सचिनही त्याच्या आयुष्यातील अनुभव त्यांच्यासोबत शेअर करत होता. या संवादामुळे तिघांमधील विश्वास आणि जवळीक अधिक वाढत गेली. रात्र वाढत गेली तसे बाहेरचे वादळ अधिक तीव्र होत गेले. त्यामुळे त्या दोघींना परत जाणे शक्य नव्हते. सचिनने त्यांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला. काही वेळाने ते हॉलमधून बेडरूममध्ये गेले आणि तिथे बसून आणखी गप्पा मारू लागले. वातावरणात एक वेगळीच भावनिकता निर्माण झाली होती. अनेक वर्ष मनात राहिलेल्या भावना आणि न बोललेले शब्द त्या रात्री समोर येत होते. त्या तिघांनी एकमेकांबद्दल असलेला आदर, आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त केला. त्यांच्या आयुष्यातील एकटेपणा, स्वप्ने आणि अपेक्षा यांवर चर्चा झाली. त्या रात्री त्यांना पुन्हा एकदा जाणवले की खरी मैत्री काळ आणि अंतर यांच्या पलीकडे टिकून राहते. बाहेर पाऊस कोसळत असताना घराच्या चार भिंतींमध्ये जुने नाते पुन्हा जिवंत झाले होते. पहाटेपर्यंत तिघेही गप्पा मारत बसले. सकाळी पाऊस कमी झाल्यावर रिया आणि प्रिया निघून गेल्या. मात्र त्या रात्रीची आठवण त्यांच्या मनात कायमची कोरली गेली. अनेक वर्षांनंतर झालेली ती भेट, जुन्या मैत्रीचे पुनरुज्जीवन आणि भावनिक संवाद यामुळे ती रात्र त्यांच्या आयुष्यातील एक विशेष क्षण बनून राहिली.